अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, या व्हिडिओला अजिबात दुर्लक्ष करू नकोस, कारण या व्हिडिओतूनच तुझी आम्ही प्रार्थना स्वीकार करणार आहोत. स्वामी म्हणतात, या व्हिडिओला जर तू नाकारलेस तर जीवनामध्ये खूप काही गमावून बसशील. त्यापेक्षा बाळा, आमचा आशीर्वाद म्हणून या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐक. आणि होय, आमचे कमेंटमध्ये नाव लिहायला विसरू नकोस. तू जी कमेंट करशील तीच सेवा आम्ही स्वीकार करू. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या जीवनामध्ये तुला खूप हारल्यासारखे वाटत असेल तर हा व्हिडिओ तुझ्या फायद्याचा ठरेल. बाळा, नकळत तुझ्यासमोर असा क्षण येईल ज्याची तू आशा अपेक्षा सोडली होती आणि ती काही दिवसातच तुला पूर्ण होताना दिसेल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला या ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद सदैव जीवनभर प्राप्त होईल. त्यामुळे काळजी करू नकोस. तुझे स्वामी सदैव तुझ्या सोबत उभे आहेत. स्वामी म्हणतात, तुला जीवनामध्ये खूप काही गमावल्यासारखे वाटत आहे, आम्हाला ठाऊक आहे. परंतु बाळा, काही दिवसातच तू जे जे गमावले आहे ते तुला सर्व काही प्राप्त होईल. कारण बाळा, तू माझी मनापासून सेवा केली आहेस आणि आयुष्यभर करत राहशील अशी आम्हाला तुझ्या स्वामींना खात्री आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आम्ही तुला नेहमी काहीतरी संदेश या व्हिडिओमधून पाठवत असतो, जेणेकरून तुझे आयुष्य सुखकारक होईल. बाळा, तू जर आमचे नामस्मरण करत असशील तर होय, नक्कीच तुझ्या जीवनातील दुःख, क्लेश, अडचणी, त्रास सगळं काही दूर होईल आणि तुझ्या जीवनामध्ये सुखदायक आयुष्य तुला प्राप्त होईल. त्यामुळे तू आमचा हात कधीच सोडू नको. जो भक्त माझी मनापासून सेवा करतो, आम्हाला मनापासून हाक मारतो, त्याला आम्ही कधीच एकटे सोडत नाही. सदैव त्याच्याशी बोलत असतो, सदैव त्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे मार्गदर्शन करत असतो. तो जर एखाद्या कामामध्ये अडकला असेल तर त्या अडकलेल्या स्थितीमध्ये आम्ही त्याला बाहेर काढतो आणि तिथूनच त्याचे भाग्य उजळते. स्वामी म्हणतात, बाळा, तुला जीवनामध्ये खरंच काहीतरी कमवायचे असेल, खरंच काहीतरी प्राप्त करायचे असेल, काही मिळवायचे असेल तर बाळा, जुन्या गोष्टी विसरून तू नवीन आयुष्याला सुरुवात करायला पाहिजे. कारण बाळा, गेलेल्या गोष्टी फक्त आठवणी देत असतात आणि येणाऱ्या काळात आपण कशा प्रकारे वागले पाहिजे त्या आठवणीतूनच आपण पुढे शिकत जायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आयुष्य घडवायला पाहिजे. आणि बाळा, आयुष्य घडतानाच आमची साथ तुला नेहमी अशीच राहील. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला जीवनामध्ये कधीकधी कुणाची साथ हवी किंवा नको असेल तर आम्हाला सांग. आम्ही तुझी साथ कधीच सोडणार नाही. आम्ही तुला सदैव साथ देऊ. तुला कधी कुणी साथ दिली तर समजून जा, आमचा आशीर्वाद तुला मिळाला आहे. आणि जर कधी कोणी तुला साथ द्यायला नकार दिला तर त्या ठिकाणी समजून जा, तुला अधिक परिश्रम करण्याची गरज आहे. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या दिवशी तुला अशी भावना होईल की तुझे स्वामी तुला बघतायत, असा भाव तुझ्या मनात ज्या दिवशी ठेवशील, त्या दिवशी वाईट काळातही तुझी पावलं चुकीच्या दिशेने कधीच जाणार नाहीत. तेव्हा आम्ही तुला एक मदतीचा हात देणार आहोत. स्वामी म्हणतात, बाळा, परमेश्वराजवळ अगरबत्ती लावल्याने किंवा नारळ फोडण्याने, घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा परमेश्वर पूर्ण करेल आणि आयुष्यातील दुःख दूर करेल असे नाही, तर तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील. आणि त्यासाठी परमेश्वराने तुम्हाला हात दिले आहेत. बाळा, आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुला
दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल. तुला जेव्हा सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तुला देवाने माणूस म्हणून जन्माला घातले आहे, यापेक्षा परमेश्वर आपल्या पदरात काय देणार? स्वामी म्हणतात, बाळा, परमेश्वराला घाबरला नाहीस तरी चालेल, पण तू तुझ्या कर्मापासून कधीही घाबरू नकोस. कारण शाप किंवा आशीर्वाद, निंदा आणि स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी तू जे दुसऱ्याला देशील ते न चुकता तुझ्याकडे परत येणार. हा संपूर्ण ब्रह्मांडातला एक शक्तीचा प्रभाव आहे. हा निसर्गाचा नियम आहे. या नियमाला स्वतः परमेश्वराला सुद्धा चुकले नाही तर आपण सामान्य माणूस आहोत. त्यामुळे कर्म योग्य करा आणि फळसुद्धा योग्यच मिळते. स्वामी म्हणतात, बाळा, कर्माची व्याख्या खूप सोपी आहे. जर तू धर्म करशील तर तुला परमेश्वराकडून मागावे लागेल आणि जर तू कर्म करशील तर देवाला, परमेश्वराला तुला द्यावेच लागेल. स्वामी म्हणतात, ज्याप्रमाणे कर्मावर माणसाचा, मनुष्याचा अधिकार आहे, परंतु फळ कधी मिळणार हे त्याच्या हातात नाही. कर्माचे फळ कर्मातच असल्यामुळे मनुष्याने फळाची अपेक्षा न ठेवता सदैव योग्य कर्म करत राहावे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेला तू जर तुला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ तुझ्यावर कधीच येणार नाही. कारण स्वतःच्या मनामध्येच आपण मनस्थिती बनवून टाकतो की आपले कोण आणि परके कोण. परंतु ज्यावेळी असा क्षण येतो की तुला आता ओळखावे लागेल आपला कोण आहे आणि परका कोण आहे, तेव्हा तुला तुझ्या स्वामींची साथ नक्कीच मिळेल. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यामध्ये तुला लक्ष्य साध्य करायचे आहे. त्यासाठी बाळा, केवळ चांगले विचार असून उपयोग नाही, तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं तुझ्याजवळ असणं खूप महत्त्वाचे आहे. स्वामी म्हणतात, जीवनामध्ये प्रत्येक दिवस हा येत असतो आणि जात असतो. परंतु जेव्हा जेव्हा वाईट दिवस आल्यावर कधी खचून जाऊ नकोस आणि चांगले दिवस आल्यावर कधीही घमंड करू नकोस. कारण दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात. त्यामुळे कुठल्याच गोष्टीचा घमंड न करता आपण आपले आयुष्य जगायला पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा, तुला लोक काय म्हणतील याचा विचार न करता तुला जे करायचं ते स्वतःच्या हिमतीवर कर. लोक फक्त तुला तुझ्या कठीण काळात टोमणे मारायला येतील आणि जर तुझ्या जीवनात चांगला काळ आला तर टाळ्या वाजवायला उपयोगी पडतील, पण तुला साथ नाही देतील. त्यापेक्षा परमेश्वराला कधीही विसरू नकोस. त्याचे नामस्मरण करत राहा. त्याला सदैव आठवण करत राहा. तो तुझी साथ कधीच सोडणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला आशीर्वाद देतो. तुला आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळव. फक्त तू एवढी काळजी घे की तुझ्या हातून कुठल्याही व्यक्तीचे मन तुटणार नाही, मन दुखणार नाही, याची काळजी तू सदैव घेतली पाहिजे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.